महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी देवीचे मंदिर आहेत. काही ठिकाणी मंदिरांमध्ये बळी दिला जातो, म्हणजे मुक प्राणीचा. तर काही लोकांना वाटतं की देवीला आपण नैवेद्य दाखवतो किंवा अर्पण करतोय, आणि काही लोकांचं म्हणणं असं असतं की देवाला हे चालतं का, किंवा याचं शास्त्रामध्ये याचं कुठं वर्णन आहे का. तर त्याबद्दल दोन मतप्रवाह आहे. काही त्याला बरोबर म्हणतात, काही त्याला चुकीचं म्हणतात. तर शास्त्रांच्या आधारे तुम्ही याला कसं सांगाल की नेमकं याला कसं समजायचं? हां, सगळ्यात महत्त्वाचं जे वैष्णव परंपरेमध्ये बलिप्रथेला कुठंच वाव नाही आहे. जे शाक्त आणि शैव आहे त्याच्यामध्ये ते क्वचित ठिकाणी आठवतं केलं जातं. जसं भागवतामध्ये जेव्हा यज्ञ करायचं होतं, ते का बरं करायचे, तर पहिल्या काळामध्ये गाय सोडून नाही का सगळ्या पशूंना नाही का ते यज्ञामध्ये बली द्यायचे. तर त्या जसं तुम्ही ते यज्ञातून नाही का जुने किंवा आपले ओल्ड जे एजेड प्राणी येतं, वयस्कर प्राणी येतात, तर त्याच्यामध्ये बली देऊन त्यांना तात्काळ एवढी मंत्राची पावर असायची त्या काळात, वैदिक काळामध्ये, की त्या तात्काळ पशु शरीर सोडून तो मनुष्य शरीर प्राप्त करायचा, एवढी ती ताकद होती. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं की जो यज्ञ करतो तो सक्सेस होतो का नाही हे कसं समजायचं, म्हणून ते पशी बली द्यायचं. मग आशु असो किंवा तुम्ही जे आज आहे म्हणजे बकरा आहे तो आहे किंवा आणखीन पशु येतं, हे खूप कमी होतं. पण काय झालं आहे की ब्रिटिश काळानंतर किंवा जे लेफ्टिस्ट विचाराच्या लोकांनी याला खूप प्रमोट केलं, आणि ज्यांना दुसरी हे कारण होतं. तिसरी कारण ज्यांना मांसाहार करायचा म्हणजे मांस खायचं आहे, तर त्या मांस खाण्याबरोबर तुम्ही डायरेक्ट पशुला न कापा, ते यज्ञामध्ये कापा आणि ते हविष म्हणून तुम्ही करा. जसं एखादे देवी देवता आहेत, जसं काली आहे, तर देवी देवतांना कोणताही मांसाहाराचा पदार्थ लागला जात नाही, तर त्यांचे गण असतात. जसं कालीचे गण आहेत, त्या गणांना नाही का जे भूत प्रेत असतात त्यांना ते नैवेद्य अर्पण केलं जातं. म्हणजे काली आहे, देवी आहेत, शाक्त पूजक आहेत, त्यांना ओरिजिनल गोड जेवण असतं, पुरणपोळीचा गोड नैवेद्य असतो. पण त्यांच्या गणासाठी हे पशु बळी दिला जातो. आणि देताना सुद्धा हे म्हटलं जातं, मांस या शब्दाचा अर्थ काय, पहिले त्याला त्याची प्रोसिजर काय आहे. एक तर त्याला लहानपणापासून पालन करायचं असं, म्हणजे जसं तुम्ही एखाद्या मुलाची काळजी घेतात तसं त्या पशुचे पालन करायचं, त्याचं मोठं करायचं, आणि पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री निम्या रात्री त्या दैवताला त्याचा बली द्यायचा असतो. देत असताना त्या कानात हे करायचं असते की मांस ह्या जन्मात मी तुला कापतोय, पुढच्या जन्मात तू मला काप. आणि तिथून जी तामसिक प्रवृत्तीची आहे, लोकांना मांसाहार करायचा, ज्यांनी खाण्याची वृत्ती आहे, तर त्यांना याच्यातून वैराग्य निर्माण झालं पाहिजे की अरे या पशूंना पालन करायचं, कापायचं, पुन्हा ते बनवायचं, तर ती खूप मोठी प्रोसेस आहे. तर हळूहळू त्या मांसाहाराच्या प्रती त्याचं वैराग्य निर्माण व्हावं आणि त्याने एक दिवस सोडावं, हे त्यासाठी ती पद्धत दिलेली मांसाहार. पण आजकाल काय झालंय, मोठमोठे कत्तलखाने झालेले, तुम्हाला डायरेक्ट पॅकिंग येऊन जाते. त्या पशु काय तरफडतो, कसं कापल्या जात आहे, ते कोणाला दिसत नाही, ते खाली मांसच दिसते. तर त्यामागे एक आहे की माणसाने जी वृत्ती आहे ती तर सुटू शकत नाही, पण त्या वृत्तीतून कसं बाहेर काढायचं या त्याचा मागचा उद्देश. पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते, दुसरं यज्ञ पण सफल होतो, तिसरी गोष्ट जो पशु आहे त्याला पण चांगल्या गतीला प्राप्त होतं. पण आजच्या काळामध्ये तो यज्ञ किंवा तो अलाव नाही आहे, कारण ब्राह्मण तेवढे पवित्र नाहीत की ते मंत्राद्वारे त्यांना ते करू शकतात, तेवढी शुद्धता नाही. आणि कलियुगामध्ये संकीर्तन हा यज्ञ दिलेला आहे भगवत नामाचा, आणि भगवद्गीता, भागवतम, रामायण, महाभारत. कलियुगामध्ये कलियुग दोष निधे राजन अस्ति एक महान म्हणून कृष्णदेव कृष्णस्य मुक्त संग परमब्रज. कलियुगामध्ये भगवंताचं नाम संकीर्तन सांगितलेले. हरे नाम हरे नामे केवलम कलो नास्तेव 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 गती नर्थ. भगवंताच्या नावाशी दुसरा कोणताही यज्ञ नाही, पशुयज्ञ दिलेला नाही, आणि तो अलाव पण नाही. हा आता कोणी जर ते करीत असेल तर चुकीचं आहे आणि त्याचं पाप लागेल. कारण पाळणारा, विकणारा, कापणारा, बनवणारा, वाढणारा आणि खाणारा सगळ्याला समान 6 दोष लागतात. नॉनव्हेज खाणारा हे दिलेलं आहे, ते आजच्या जमान्याला ते नाही आहे.